ज्ञानभाऊ पानसरे प्रसिद्ध दुग्ध व्यावसायिक आपलंही स्वागत आहे। त्याचबरोबर सुभाषराव पानसरे आपलंही स्वागत आहे। अमृत पानसरे हातवरती करा, शबास। तेजस मारणे, शबास। भोडेगावचा पैलवान, त्याचबरोबर पुढचे तयार निरंजन मारणे। चला 61 किलो ही या कुस्ती। श्रेयस तनपुरे, सुजित इंगुळकर 57 किलोची एक कुस्ती बाकी पैलवान। चला श्रेयस तनपुरे, हा सुजित इंगुळकर, सुजित इंगुळकर दुसरा पुकार, सुजित इंगुळकर तिसरा अंतिम पुकार, गैरहजर श्रेयस तनपुरे विजयी करा। झाला 57 झाला। उद्धव निवडेला ते बी हजर आला ना। ओके ओके 15। चला 61 प्रथमेश गोडांबे, प्रथमेश चला लवकर, प्रथमेश गोडांबे लालपट्टी, अमित आखाडे निळीपट्टी। चला की पैलवान लवकर। विराट शेळके मान लालपट्टी तयार राहा, व्यंकटेश देशमुख भोगाव निळीपट्टी तयार राहा। प्रथमेश गोडांबे पहिला पुकार, अमित आखाडे हातवरती करा। प्रथमेश गोडांबे दुसरा पुकार, येणार आहे का प्रथमेश? प्रथमेश गोडांबे येणार आहे का? प्रथमेश गोडांबे दुसरा पुकार, प्रथमेश हो वा। थांबवा जरा, थांबवा, थांब जरा। विराट शेळके ऐका पैलवान, मी आल्यापासून सांगतो, येणार असला तर सांगा, अगोदर येऊन सांगा की येणार आहे पैलवान, आपला जोडीदार येतोय आखाड्यात, आणि मग सांगायचं आलाय म्हणून। 5 मिनिटाचं टायमिंग आहे बघा संयोजन कमिटीच्या सूचनेप्रमाणे। चला विराट शेळके लालपट्टी, विराट व्यंकटेश आलाय देशमुख। चला विराट शेळके मान, विराट शेळके मान पहिला पुकार, येणार आहे का? आता मानचा पैलवान मुळशी तालुक्यातला कोडलेच द्या ना तिकडे। हा ऋषिकेश दिडे प्रसिद्ध क्रिकेटर, क्रिकेटपटू, आपलं स्वागत आहे। ऋषिकेश दिडेकर प्रसिद्ध क्रिकेटर। विराट शेळके मान दुसरा पुकार, ऐका विराट शेळके देव का तिसरा था? विराट शेळके तिसरा अंतिम पुकार, गैरहजर व्यंकटेश देशमुख विजयी करा। अलिमन सर, हा बोला। चंद्रकांत का मोकाटे, आदरणीय माजी आमदार चंद्रकांत काका मोकाटे यांचं या ठिकाणी आगमन झालंय। सलामीची कुस्ती, उद्घाटनाची कुस्ती, बरोबर उद्घाटनाची कुस्ती त्यांच्या रीतसर आता उद्घाटन या ठिकाणी संपन्न होणार आहे। चला 65 किलो संग्राम पानसरे बुकुम लालपट्टी, ओमकार कोळी हवेली निळीपट्टी, या पैलवान लवकर। 65 नंतर 70 74 ओपन तर कंटिन्यू चालणारच आहे। चला 65 संग्राम पानसरे, प्रथमेश गोडांबे, अमित आखाडे बघा आले की सांगा लगेच। हा संग्राम पानसरे
65 किलो सगळे 20 मिनिटापूर्वी सांगितले 65चे सगळे तयार राहा म्हणून. संग्राम पानसरे हातवरती करा. प्रदीप उभे. आहे का संग्राम पानसरे? येतोय का? अमृत आणि संग्राम दोन सख्य भाऊ या स्पर्धेत उतरल्यात. एकाच मैदानात संग्राम पानसरे आणि अमृत पानसरे. बुकुमचे दोन ज्ञानभाऊ पानसरे यांचे पुतणे बुकुमचे. चला की पैलवान लवकर राव, 10 वाजले. 8चं सगळ्यांनी काल वारंवार सांगितलंय 8ला उपस्थित राहा. 8 तर 9 आपण 9:30ला सुरुवात केली आहे. अनिल कचरे आपण पैलवान सागरदादा मोहोळ यांना भेटायचंय. हा दिघे पैलवान वरती या, स्टेजवर या. इकडे लाल पट्टी बांधलेला 2 सख्खे भाऊ एकाच वेळेस मैदानात आहेत बघा. अरे बाप रे बाप. तो लाल चड्डीतला अमृत पानसरे आणि इकडे लाल पट्टीतला संग्राम पानसरे. अमृत आणि संग्राम 2 सख्खे भाऊ. गेनुभाऊ आलेत का? कुठे बसलेत गेनुभाऊ? हातवर करा गेनुभाऊ. कुठं समोर आहेत का? हा दोन्ही पुतणे बघा त्यांचे. हा कानगुडी आणि शिंदे. सलामीची उद्घाटनाची कुस्ती. आदरणीय लोकप्रिय नेते माजी आमदार चंद्रकांत दादा मोकोटे यांच्या शुभ हस्ते आणि त्याचबरोबर उद्योजक पैलवान संतोष नाना देशमुख, नगरसेवक नंदुभाऊ घाटे, प्रतिजित चव्हाण यांच्या शुभ हस्ते. नंदुभाऊ आलेत का? नंदुभाऊ घाटे वा शिवभक्त. मैदानाला वाखरीला पण पंढरपूर. सलामीची कुस्ती श्रीराज कानगुडे त्याचबरोबर राजवर्धन शिंदे. हा दोन्ही पैलवान पटकन तयारी करून या. ह्या 2 कुस्त्या झाल्या की आपण उद्घाटनाची कुस्ती घेऊया. हा 2 लाल 2 निळा 10. पैलवान अक्षय चव्हाण शिवरावदादा तालमीचे पैलवान. पैलवान सागरदादा मोहोळ संघटक मुळशी केसरी प्रतिष्ठान यांना भेटायचंय आखाड्याजवळ. सुंदर नियोजन आणि आयोजन आणि अनेक मंडळींना जे योगदान आहे दानशूरपण आहे. त्यामुळे या स्पर्धेचं एक आपल्या पुणे जिल्ह्यात अखंड महाराष्ट्रात या स्पर्धेला महत्त्व जे आहे. कारण संयोजन आणि नियोजन ठीक आहे. वा अनेक घरांनी उदयाला आली. पण मल्लविद्येची जोपासना बुकुम गावानं त्या गावातील अनेक घराण्यांना त्यापैकी पानसरे या ठिकाणी 2 पैलवान लढत आहेत बुकुमचे. माजेरे परिवार असेल, सटाले
भगवने परिवार असेल सगळ्यांनी कुस्तीची परंपरा जतन केली आणि त्यातले पानसरे परिवाराचे 2 सख्खे भाव आज या मैदानात लढत आहेत. वा संपलेल्या कुस्तीमध्ये अमृत पानसरे बकोम हे पैलवान विजयी. चला निरंजन मारले लाल पट्टी बांधा. साहिल गायकवाड शेरी निळी पट्टी बांधा. थांबा सलामीची कुस्ती होईल. थांबा जरा पवळे सर विक्रम पवळे सर प्राध्यापक थांबा जरा आता थांबा. ठीक आहे मग एक घेऊया आपण. थांबा चालेल चालेल. निरंजन हातवरती करा. उरावड्याचा एक तुफानी म्हणलं साहिल गायकवाड. हा बघा आहेत पोरं. कुस्तीची परंपरा आपल्याला वाटतं आता पैलवान नाही पण मुळशी तालुक्यात नव्हे अखंड पुणे जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात कुस्ती आहे. बलदंड ताकद हेच वैभव घराण्याचं गावाचं आपल्या कुटुंबाचं. बलदंड ताकदीचे मर्द पैलवान कारण शिवप्रभूंना साथ देणारे याच पुणे जिल्ह्यातून इथूनच आव्हानं उठली. म्हणून बालशिवरायांची क्रीडा नगरी म्हणून पुणे शहराला जिल्ह्याला म्हटलं जातं. इथूनच स्वराज्याचं स्वप्न पाहिलं ते छत्रपती शिवरायांना राष्ट्रमाता जिजामातेची प्रेरणा घेऊन